राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग नांदेड पदाधिकारी संपर्क अभियान आपल्या पक्षाचे महाराष्ट्राचे ओबीसीचे अध्यक्ष माननीय कल्याणजी आखाडे, माजी आमदार, माजी महापौर, आमचे सहकारी ओमप्रकाशजी पोखरणा, दक्षिणचे जिल्हाध्यक्ष श्रीमान दिलीपराव धर्माधिकारी, उत्तरचे श्रीमान रावणगावकर, महानगरपालिकेचे माजी उपमहापौर सरजितसिंह गिल साहेब, उत्तमराव सोनकांबळे, फिरोज पटेल, श्री गंगाधरराव मांगे, बच्चू यादव, बालाजी गौड़, श्रीमती सरा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा, भारत काकडे प्रदेश संघटक, श्री आनंद डांगे जिल्हाध्यक्ष उत्तर, प्रभाकर जिल्हा अध्यक्ष दक्षिण, मारुती शितळे महानगरपालिका अध्यक्ष, सरदार तेज सिंह प्रदेश सचिव, मनोहर भोसीकर, सुरेश राठोड, साबेर शेख, सुनंदाताई जोगदंड, कामगार आघाडीचे श्रीमान नामदेवराव, ज्यांनी अतिशय सुंदर असं सूत्रसंचलन केलं ते महेंद्र कांबळे, आणि व्यासपीठावर बसलेले सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित होते. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि माझ्या वतीनं आपल्या ओबीसीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष यांचं हार्दिक स्वागत करतो. अतिशय उत्तम नाही, भाषण नाही म्हणणार, मार्गदर्शन. भाषण तर खूप लोक चांगलं करतात, पण मार्गदर्शन खूप चांगलं मार्गदर्शन आपण केलं. तुमचं भाषण ऐकून आमचे आमदार माझी प्रभावित झाले आणि त्यांनी तुम्हाला उठून सांगितलं की इथे ओबीसीचं सेल मजबूत करण्यासाठी जे काही सहकार्य त्यांचं लागतं ते द्यायला तयार. मी काँग्रेसचा 8 वर्ष प्रदेश उपाध्यक्ष अध्यक्ष होतो. मधल्या काळामध्ये जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस 5 वर्ष बीजेपीचा उपाध्यक्ष. आजचं तुमचं सगळं मार्गदर्शन ऐकल्यानंतर मला बीजेपीच्या मिटिंगची आठवण होती. मी उपाध्यक्ष म्हणून जेव्हा त्या मिटिंगला उपस्थित राहत होतो आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, 2 दिवस बैठक चालायची, पण देवेंद्रजी 1 मिनिट देखील बाहेर जात नाही, मुख्यमंत्री असून देखील. कारण आज जे भारतीय जनता पक्षाचं संघटन एवढं मजबूत आहे त्याचं कारण कल्याण तुमच्यासारखे त्या ठिकाणी मार्गदर्शक आहेत, तेवढी मेहनत करणारे कार्यकर्ते आहेत. माझी आपल्याला विनंती राहील, आपण काही गोष्टी भारतीय जनता पक्षाच्या संघटनांमध्ये जी त्यांची बांधणी आहे ते आपण स्वीकारली पाहिजे, आवश्यक आहे. काय आता जसं आपण म्हणालात, महाराष्ट्राच्या तुमच्या ओबीसीची कार्यकारिणीची बैठक होते, पण जिल्ह्याची होती. तिथं रावणगावकरांची पद्धत होती. महाराष्ट्राची कार्यकारिणी झाल्यानंतर 8 दिवसाच्या आत जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली पाहिजे, त्याचा अहवाल प्रदेशला गेला आणि जिल्हा अध्यक्षांनी तालुक्याच्या कार्यकारिणीची बैठक दर महिन्याची त्याचा रिपोर्ट तुम्हाला आला पाहिजे, तरच त्या मिटिंगा होतात आणि पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका होतात. आता आपण म्हणाला ती गोष्ट करूया, आपल्याला फक्त त्या सेलच्या
तालुका अध्यक्षावर किंवा जिल्हा अध्यक्षावर एवढी जबाबदारी सोपून चालणार केला. आपल्याला जे पदाधिकारी आहेत त्यांना एक एक तालुका द्यावा लागेल. पदाधिकारी कशासाठी तुम्हाला की त्या एकाला जा त्या तालुक्यामध्ये जा. कित्येक वेळा काय होतं ते तालुका अध्यक्ष कमी पडतो काय तिथला जो मुख्य सेल आहे त्याच्या लोकांनी मदत केली पाहिजे आणि त्यांनी एक मोहीमच राबवली पाहिजे. आता जसं की आपण सांगितलं की पुढच्या 4 मे पर्यंत ते झालं पाहिजे. झालं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे. आणि थोडं जर आपण हे चांगलं ऑर्गनाईज केलं तर आपलं संघटन खूप मजबूत होऊ शकतं. ही गोष्ट खरी आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर तुम्ही सगळे जे रिपोर्टिंग आहेत नॅशनल लेवलचे असतील किंवा जे अभ्यासक आहेत महाराष्ट्रामधला विजय हा ओबीसी मुळे झाला हे जवळपास स्पष्ट आहे. सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे. म्हणून तुम्ही जे म्हणालात की ओबीसीचं संघटन हे मजबूत झालं पाहिजे तुम्ही एक अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला. काय महत्वा ओबीसी म्हणलं की आपल्याला वाटतं की बा ओबीसी म्हणजे जे मोठे समाज आहेत त्याच्यात आमच्याकडे प्रामुख्याने आमचा लिंगायत समाज याचा ओबीसी मध्ये आहे. आमचा धनगर ओबीसी मध्ये येतो. बंजारा आहे लमणी आहे तो समाज लोकांच्या डोळ्यापुढे येतो. पण तुम्ही म्हणल्यासारखं मायक्रो लेवलचा जो ओबीसी आहे त्याच्याकडे कुणाचं लक्ष नाही. आपण त्या सर्व जातींची नावं घेतली आणि तुम्ही म्हणता ते नियोजन मी माझ्या मतदारसंघामध्ये केलं होतं. मी बिलोलीमधून 3 वेळा आमदार 3 वेळा खासदार रावगावकर माझ्या बिलोली मतदारसंघामध्ये मराठा मायनॉरिटीमध्ये आहे आणि माझ्या विरोधात उभं राहणारे सगळे मराठीच राहतो. बळवंतरावजी असतील गंगाधरराव असतील असं कोणी सगळ्याची नावं मी घेतली. पण आपण म्हणल्यासारखं पुण्या गावात मसुंजोगी आहे याची माझ्याकडे यादी होती. पुण्या गावामध्ये गोसाई आहेत त्या गावाची यादी माझ्याकडे होती. म्हणून कल्याण 1995 मध्ये शरद जोशी हे शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय नेते होते. माझ्या मतदारसंघातून उभा राहिले. सगळ्यांनी सांगितलं की मी पडणार पण त्यातून मी 9-9.5 मतांनी निवडून आलो. त्याचं कारण मायक्रो ओबीसी होती आणि बाकी म्हणून तुम्ही आज इथं बोललात आणि तुम्हाला कार्यकर्त्यांना आता समोर बसलेली आपण सगळी मंडळी आपण काय मंदिरावर जाऊन बसणारे गोसाई नाही. सगळ्याला काही ना काही व्हायचं आहे. वर बसले तर नाही अपेक्षा आहे तुम्ही बसले तर नाही अपेक्षा आहे. सरपंच व्हायचं राहतं कोणाला नगरसेवक व्हायचं असतं कोणाला जिल्हा परिषद सदस्य व्हायचं असतं. तुम्ही जे आता यांनी सांगितलेले जर संघटन मजबूत केलं तर तुम्हाला जे व्हायचं आहे तेही तुमचं साध्य होऊ शकतं. आम्ही जे आमदार झालो खासदार झालो म्हणजे काय एकदमच झालो नाही. तुम्हाला सरपंच झालो संघटना उभी केली काम केलं आणि त्यातून झालो. महिलांची संख्या चांगली आहे उपस्थिती चला तुम्हाला भविष्य आहे. आता 2027 मध्ये डिलिमिटेशन होणार आणि महिलांसाठी 33% लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये जागा होणार आहे. गावगावकर नांदेडमध्ये 1 मतदारसंघ आमदारकीचा वाढणार 2 खासदार होणार आणि 10 जे आहेत ते तुमचे आमदार होणार. त्यावेळेस 3% म्हणून तर ठीक होईल. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे जसं की आपल्या भाषणामध्ये अतिशय बारकाईने अभ्यास करून सांगितलं की महिलांची 50% आहे 50% आहे. आपण कित्येक वेळा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. म्हणून माझी महिलांना विनंती आहे की आपण आता जसं कल्याणीने अतिशय विस्ताराने आपल्याला सांगितलं आपलं संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा.
मी थोडं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहे. मी 3-4 ट्रस्टचा अध्यक्ष आहे. काळेश्वर मंदिर आहे, गायत्री मंदिर आहे, सर्वेश्वर आहे. अध्यात्मामध्ये असं म्हणलं जातं की बा जोपर्यंत तुम्ही गुरु करून देणार नाही तोपर्यंत तुम्हाला ईश्वराची असं तसं राजकारणामध्ये देखील गुरु पाहिजे. गुरु असल्याशिवाय राजकारणामध्ये तुम्हाला काही मिळत नाही. मी नेहमी म्हणतो, मी जेव्हा 3 वेळा आमदार 3 वेळा खासदार झालो तर आमचे सासरे शंकररावजी चव्हाण हे आमचे गुरु होते. त्यांच्यामुळे आम्ही होऊ शकलो. म्हणून आता तुमचे ओमप्रकाश पोकर्णा म्हणाले की अजितदादा पवार सारखा आपल्याला सगळ्याला गुरु मिळालेला आहे. मी बऱ्याच लोकांबरोबर काम केलं. मी विलासरावजी बरोबर काम केलं. मी अटल बिहारी वाजपेयी जेव्हा होते त्यावेळेस 5 वर्ष होतो. मनमोहन सिंग होते त्यावेळेस होतो. आमचा भावनाही मुख्यमंत्री होता त्यावेळेस आमदार होतो. तुम्हाला मी खरंच सांगतो की आज अजितदादा ज्या तडफेनं काम करतात ते फार कमी लोक करतात. सकाळी 7 पासून तर रात्री 10 पर्यंत काम करणारा आणि प्रशासनावर पकड असणारा आणि ओमप्रकाश पोकर्णा म्हणलेला दिलेला शब्द पाळणारा नेता महाराष्ट्रामध्ये अजित पवारच आहेत. मी तुमच्या सर्वांच्या अतिशय सुदैव आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला मला काम करायचं. मी अजून एक कल्याण तुम्हाला सांगतो. आता एकाने तुम्हाला इथं भावना व्यक्त केली की आपल्याला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली पाहिजे कार्यकर्त्याची. तर मी तुम्हाला किस्सा सांगतो. मी जेव्हा प्रदेशचा उपाध्यक्ष होतो बीजेपीचा, व्ही सतीश म्हणून आहेत. व्ही सतीश त्यांना पंतप्रधान ऑफिसकडून निरोप आला तुम्हाला गव्हर्नर व्हायचं. माझे मित्र आहेत का रावळगावकर. त्यांनी सांगितलं की मला गव्हर्नर व्हायचं नाही, मला संघटनेचंच काम करायचं आहे. असे काही डिव्होटेड लोक तिथे आहेत. पक्षाला एवढा मोठा झाला ना म्हणून कल्याण तुम्ही आमदार होणार असे म्हणत नाही, पण तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे. मी तरुण आहात. तुम्हाला ह्या तरुण वयामध्ये संघटनाला जर एवढा अभ्यासू एवढा वेळ देणारा तर नेता मिळाला संघटन मजबूत होतं. आमचे पूर्ण आशीर्वाद तुम्हाला आहेत. जोरात काम करा. तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये ओबीसी अतिशय मजबूत होईल. आणि मी आपल्याला सांगतो की आम्ही आहोत. पोकर्णाजी आहेत, आणखी प्रताप पाटील चिखलीकर आहेत, आत्ताच मनामध्ये गेले. ती सर्व टीम आहे. आम्ही या ठिकाणी आपलं संघटन मजबूत करू आणि आपण एखादा मेळावा मोठा ठेवला तो ओबीसीचा तर त्याची जबाबदारी आम्ही घेऊ आणि मोठ्या प्रमाणात तेही काम करू. अतिशय सुंदर कार्यक्रम झाला. आम्हाला यायला थोडं उशीर झाला. आम्ही एका नातेवाईकाच्या कार्यक्रमामध्ये अडकलो होतो. त्यामुळे तुम्हाला आमची वाट पाहावी लागली. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.